धाराशिव तालुक्यात मागील अनेक दिवसापासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पाऊस सध्या हिरावून घेत आहे. समुद्राने या ठिकाणी मागील 4 दिवसापासून सतत पाऊस असल्यामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जमिनीवर काढून टाकलेल्या सोयाबीनला करे उगवत आहे, तर उभे असलेले सोयाबीन हे जागेवरच कुजत आहे. त्यामुळे येथील शेतकरी हे नैराश्यग्रस्त झाले आहेत. तहसीलदार, कलेक्टर साहेब यांनी तात्काळ पंचनामे करावेत व येथील शेतकऱ्यांना त्वरित अनुदान विमा लागू करावा, अशी येथील शेतकऱ्यांची मागणी होत आहे. 5 दिवस झाला पाऊस चालू आहे, अतिवृष्टी झालेली आहे, शेतकरी सगळे बेचैन आहेत. आणि काय कोणामुळे शासनाने, तहसीलदार साहेबांनी, कलेक्टर साहेबांनी हे पाणी करून सरसकट मदत करण्यात यावी. बरं, आमच्या गावातील ज्ञानेश्वर संघाले पुढारी असताना सकाळी आमच्या गावातले लोक त्यांच्याकडे गेले, काय आत्महत्या करायला निघून गेले होते. त्यांनी प्रवृत्त केलं, त्यांनी थांबवून घेतलं. त्यांना कोण दावे घेऊन फाशी घ्यायला निघाले होते, त्यांनी अडवलं त्यांना. व काय कोणा पण मी शासनाची मदत तुम्हाला मिळवून देईन, वरिष्ठ अधिकाऱ्याला माझी मी कळवण असं त्यांनी सांगितल्यामुळं समुद्राचे शेतकरी सध्याच्या परिस्थितीत थांबलेले आहेत. जर हे जे पंचनामे जर या 1-2 दिवसात नाही झाले तर शेतकरी आत्महत्या एक 10-5 लोक आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाहीत. ही कलेक्टर साहेबांनी व तहसीलदार मॅडमने याची खबरदारी घ्यावी. आणि काय कोण आपण शासनाने आपलं मदत देण्यास परिवर्त व्हावं, एवढं आमची सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे. समुद्रवाणी शिवारामध्ये शेतकऱ्यांचं सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. 100% म्हणलं तरी चालेल, कारण 2 तारखेपासून सतत पाऊस आहे. आणि पाडोळी महसूल मंडळ असल्यामुळे पाडोळी या गावामध्ये जास्त प्रमाणात पाऊस नाही आणि साईडच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. त्याच्यामुळे तिथं काय नोंद होत नाही. आणि आम्ही वारंवार मंडळ अधिकारी, तलाठी साहेब, तहसीलदार मॅडम यांना वारंवार विनंती करून सुद्धा पंचनामे करत नाहीत. तरी शासन दरबारी आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या समुद्रवाणी गावातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून घ्यावे आणि 80% ते 90% नुकसान त्यात धरावी. हे असं एकदम हे झालेलं आहे, खालून कर निघालेले आहेत. ते हवा जवळून बघा, एकदम हवा कर निघालेले आहेत. तर ह्याच्यामध्ये बरंच नुकसान झालेलं आहे. रात्री इथं पाणी होतं, रात्री 2 ते 3च्या दरम्यान पाऊस आलेला. 2 तारखेपासून सतत पाऊस आहे आणि पाऊस असा पडतो की हद्दीच्या बाहेर, की अक्षरशः सोयाबीन काढून टाकलंय आणि सोयाबीन खाली अक्षरशः वापून यायला लागले. ते गोळा करायला सुद्धा येणं झाले शेतकऱ्याला, मजुरावाला. आणि खालून कर आले ते. आणि शासन पंचनाम्याला मिलीमीटर मध्ये पाऊस मागते की बाबा रोज 27, 28, 10 मिलीमीटर पर डे पाऊस पडत चाललाय 2 तारखेपासून. मग आणि 63 मिलीमीटर कुठं व्हायचा राहिला शासनाचा? किंवा शासनाने ह्याच्यावरती 63 मिलीमीटरची अट कट करून की प्रत्यक्षात पाहणी करून शेतकऱ्याला काय ती मदत करावी, थेट मदत करावी सरसकट. आणि सरसगट सर्व शेतकऱ्याचा अशीच परिस्थिती आहे इथं, की कुणाचं निवडावं, कुणाचं काय, असा विषयच नाही इथं. की 70 ते 80% शेतकऱ्याचं आज नुकसान आहे. पाऊस जास्त झाल्यामुळं अशी परिस्थिती झालेली आहे शेतीची. सध्या शेतकऱ्याकडे पर्यायच राहिलेला नाही कसला. आत्महत्या दहन करण्याची वेळ आलेली आहे. हां, त्यासाठी शासनानं ह्याच्यावर काहीतरी उपाय म्हणून पर्यायी शेतकऱ्याला दिलेलं महत्त्वाचं आहे. हां, सरसगट पाडोळी गटामधील पूर्ण समुद्रवाणी, लासुना, मेंढा, गोगी, समुद्रवाणी, पाडोळी अतिवृष्टी झालेली आहे. तरी शेतकऱ्यांनी त्याच्या करावं, शेतकऱ्यासाठी काही का होईना सहकार्य केलं पाहिजे. शेतकऱ्याला 10,000 रुपये जरी मजुराला देतो म्हणले तर मजूर यायला तयार नाहीत. आणि अशी परिस्थिती झाली, काढून टाकलेलं वावरावर उगवायला लागलंय. बघा उगवलेलं 1 एकर पाणी बुजले, लेकर बाळ खायची आहे ती. आणि परेशानी असं जर पीक पिकल्यावर आम्ही खायचं. 1 एकर जमीन, 2 एकर जमीन आहे आणि 2 एकरमध्ये सगळं पाणीच आहे. तर शासनानं आमच्या परिस्थितीचा विचार करावा आणि ताबडतोब पंचनामे करण्याचे संदेश द्यावे. आणि पूर्ण आमच्या शिवारातच काय बऱ्याच ठिकाणी पूर्ण एरियात
समुद्र सर्कलमध्ये पूर्ण ढगफुटीचा पाऊस झालाय आणि 2 तारखेपासून आम्ही तक्रार करायला ऑनलाईन तक्रार केली आहे विमा कंपनीला. विमा कंपनीवाल्याचं कोणी यायला तयार नाही. आम्ही विमा भरा म्हणायचं आणि पुन्हा पंचनामा केला नाही म्हणून गेल्या वर्षी विमा सुद्धा मिळाला नाही मला. तक्रार दिली म्हणून. तरी कलेक्टर आणि आता तक्रार देऊन सुद्धा 2 तारखेला तक्रार आहे विमा कंपनीकडे. तर कलेक्टर साहेबांनी आणि तहसीलदार साहेबांनी येऊन पावडर सर्कलसाठी मदत करा, सरसकट मदत करा, नाहीतर इथं का आत्महत्या करण्याची वेळ येईल लोकांना. पर्याय नाही. उत्पन्न साधन हेच एकटंच आणि या उत्पन्न साधनातून जर गेलो आम्ही तर आमचं आयुष्यच बरबाद झालं. आम्ही लेकराबाळाचे लग्न कसे करायचे, घर कसं चालवायचं 7,000 नोकरी केला मग आणि नोकरी आता रोजानं जायची सुद्धा माझी हिंमत नाही. माझे पाय अपंग आहे मी.